सर बाहेर गुरुजी आलेत. पाठवा दादा. अहिल्या, अहिल्या, काय रे? अरे गुरुजी आलेत. अरे काय सांगतोस? आज किती दिवसांनी गुरुजींचा आपल्या घरी येण्याचा योग आला आणि ते संक्रांतीच्या दिवशी आलेत. म्हणजे संक्रांतीचं फळ नक्की कळेल आपल्याला. या या. नमस्कार. नमस्कार. श्रीकांत, कसे आहात आपण? मी मस्त आहे. खरं तर ही तुमचीच कृपा आहे गुरुजी. बसा ना, बसा. आज अचानक कसं काय आलात? पण नाही म्हणजे तुम्ही येणार आहात हे आधी सांगितलं असतं तर तुमच्यासाठी गाडी पाठवली असते ना, म्हणून म्हणतोय. नाही नाही, मला यासाठी अधिक वेळ घालवायचा नव्हता. माफ करा गुरुजी, पण काही कळलं नाही आम्हाला. हा म्हणजे गुरुजी तुम्ही असे अचानक आलात आणि तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा चिंता दिसतीये. काय झालंय? बरोबर ओळखलत. खरं तर मी इथे जाणीवपूर्वकच आलोय. माझ्या डोक्यात जे चक्र चालत होतं त्यानेच या ठिकाणी मला घेऊन आलेले आहे. आणि खरं सांगायचं तर विषय गंभीर आहे. गुरुजी काय झालंय? म्हणजे काही काळजी करण्यासारखं आहे का? तुमच्या आवाजातली धास्ती आम्हाला घाबरवतीये. हो अहिल्यादेवी, मी सरळ मुद्द्यावरच येतो. मी इथे आलोय केवळ आदित्यच्या काळजीपोटी. काय? आदित्यच्या काळजीपोटी? काय झालंय? अहिल्यादेवी, आदित्यची ग्रह दिशा सध्या फारच विचित्र वळण घेत आहे. येणारा काळ प्रचंड संकटाचा असून अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. पण गुरुजी आता तर आदित्यचं सगळं सुरळीत चाललंय. वरवर हे सगळं चांगलं दिसत असलं तरी आदित्यच्या राशीचक्रावर एक सावट तयार होतं. आत्तापर्यंत आदित्यच्या संकटात त्याला त्याचं सुरक्षा कवच वाचवत आलंय. पण आता ते सुरक्षा कवच कमकुवत होत चाललंय. त्याची रक्षा करावी लागेल, त्याची खबरदारी घ्यावी लागेल, अन्यथा त्याच्या जीवावर वेतू शकतं. बापरे. गुरुजी तुम्ही काय बोलताय? जीवावर बेतेल म्हणजे? पण यातनं काहीतरी मार्ग असेलच ना. काहीही करा गुरुजी, काहीतरी पूजा व्रत काहीतरी असेल. काय जे काय असेल ते आम्हाला सांगा, आम्ही सगळं करायला तयार आहोत. नक्कीच. अहिल्यादेवी, स्वतःला सांभाळा. एवढं खचून जाऊ नका. अहो, घाबरून जायची गरज नाहीये. वेळ अत्यंत नाजूक आहे. येणारं संकट जर परतवायचं असेल तर काही आपल्याला करावं लागेल. एवढी मकर संक्रांत होऊन जाऊ देत. सूर्याचं संक्रमण झालं की परिस्थिती स्पष्ट होईल. तोपर्यंत मीही यावर काही उपाय आहेत का शोधून पाहतो. ठीक आहे गुरुजी. गुरुजी मी बाकी काहीही सहन करायला तयार आहे. पण माझ्या कुटुंबाला काहीही झालेलं मला नाही सहन होणार. प्लीज गुरुजी काहीतरी मार्ग सुचवा. आदित्य काय कोणाच्याच जीवाचा खेळ व्हायला नको. गुरुजी आदित्यला अभय द्या. त्याला काही होता कामा नये. त्याला काही झालं तर मी नाही सहन करू शकणार. अहिल्या, शांत हो. गुरुजी आहेत आपल्या पाठीशी. हिम्मत हारू नका अहिल्यादेवी. निसर्ग आणि ईश्वर शक्ती कधीही साथ सोडत नाही. मकर संक्रांतीनंतर मी पूर्ण तयारीनिशी येईन. तोपर्यंत आदित्यची काळजी घ्या, त्याला जपा. ठीक आहे. आदित्य, आदित्य,
आई आई तू मगाशी लॅपटॉप तिकडे हॉलमध्येच विसरला होतास, तो ठेवायला गेले होते. आई मला खरंच तो लॅप ओके थँक्यू. मी हळूहळू करून त्याचे पैसे फेडेन. मी श्रीकांतने तुला हा लॅपटॉप बापाच्या नात्याने दिलाय. तुझं होणारं नुकसान, तुला जे वाईट वाटतंय त्यामुळे त्याला वाईट वाटतंय. तो लॅपटॉप फुटल्यामुळे तुझं प्रोजेक्ट होता होता तू पुन्हा मागे पडलास, ह्यानी त्याला त्रास होत होता आणि म्हणून त्याने तो लॅपटॉप तुला दिलाय. कळलं? थँक्यू थँक्यू सो मच. आणि आई तुम्ही काळजी करू नका. मी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आणि 2 दिवसात माझा डेटा सुद्धा रिकवर होईल. त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी करू नका. आणि लॅपटॉपसाठी थँक्यू. ठीक आहे. अजून एक सांगायचं होतं. आई आत बसून सांग. ये प्लीज बस ना. बस. हे बघ, प्रीतम तुला जे काही बोलला ते फार मनावर घेऊ नकोस. तो असं वेड्यासारखं का बोलत होता मला खरंच माहित नाही. मला प्रीतमच्या बोलण्याचा अजिबात राग आलेला नाहीये. विचार केला तर मला पटलंय त्याचं बोलणं. बरोबरच बोलत होता तो. तो वेड्यासारखंच बोलत होता. नाही आहे, बघ ना, म्हणजे या घरावर हक्क सांगण्याचा अधिकार आता मी गमावून बसलोय. आणि राहता राहिला प्रश्न घरात काम करण्याचा, तर मला घरातली कामं करायला अजिबात लाज वाटत नाही. पारू या घरची सून असून तिने का घरातली सगळी कामं करत? तिच्या चेहऱ्यावर कधीही कमीपणा किंवा पश्चाताप दिसलाय तुला? उलट ती घरात किती आनंदाने वावरत असते. घरची सेवा करते, कामं करते. मुलगा म्हणून मी घरातली 2 कामं केली तर काय बिघडणार आहे? तिची आणि तुझी गोष्ट वेगळी आहे. ती या घरात मुळात काम करण्यासाठीच आली होती. तू या घरचा मोठा मुलगा आहेस आणि काही महिन्यांपूर्वी तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO होतास, हे विसरू नकोस. तो भूतकाळ झाला. माझा वर्तमान सध्या वेगळा आहे. आता फक्त आदित्य आहे आणि मला माझ्या घरात काम करायला कुठलाही कमीपणा वाटत नाही.